पुन्हा वर्ष संपायला सुरू झालंय, नवीन वर्ष आलंय, नवीन वर्षाचा नवीन संकल्प, न्यू रिझोल्युशन करायचंय का तुम्हाला? केलंय ऑलरेडी? आधीचं लक्षात आहे का 2023 साली आपण केलं होतं ते? त्यातलं काय शिल्लक आहे? खूप मोठी लिस्ट असते, पण ते सगळं जाऊ दे. माझं काय म्हणणं आहे की 1 जानेवारीलाच कशाला सुरू करायला पाहिजे नवीन वर्षाचा संकल्प किंवा नवीन वर्षात जे बदल करायचे ते या वर्षात केले तर 1 डिसेंबर पासून सुरू करूया असं का नको, किंवा 10 डिसेंबर पासून सुरू करूया असं का नको? जर नवीन वर्षात संकल्प करायचा आहे आणि तो संकल्प पूर्ण करायचा आहे अशी इच्छा असेल तर हे 10 नियम सांगतो मी. हे 10 नियम आयुष्याचा भाग बनवला तर जसं शेतीपूर्वी मशागत केली जाते जमिनीची, तशी आपल्या मनाची आणि लाईफस्टाईलची मशागत होईल आणि त्याच्यानंतर जो काही नवीन वर्षात आपण संकल्प करू तो नक्की पूर्ण होईल अशी खात्री आहे. 10 नियम बघून घेऊया. शेवटचा खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. शेती करण्यापूर्वी आपण त्याची नांगरणी करतो, जमिनीची मशागत करतो आणि त्याच्यानंतर पेरणी करतो. मग ते पुढची प्रोसेस सगळी तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण हे सगळं का करायचं? कारण जमीन तयार करून घ्यायला पाहिजे. जसं जाणकार शेतकरी सांगतात की सतत जमिनीत ऊस लावला की जमिनीचा कस कमी होतो आणि त्याच्यासाठी एक ठराविक काळानंतर एक वेगळं पीक घेऊन त्या जमिनीचा कस वाढवावा लागतो. मोस्टली हरभऱ्याचा वगैरे घेतात. तर हे का करायचं? कारण जमिनीचा जो कस कमी झालेला असतो, कस म्हणजे काय तर जमिनीची जी पिकं वाढवण्याची क्षमता असते ती क्षमता कमी झालेली असते आणि ती परत मिळवण्यासाठी नैसर्गिक पद्धत ही आहे की दुसरं आंतरपीक नाही, दुसरं एक ऑल्टरनेटिव्ह पीक घेऊन ती क्षमता वाढवायची. त्याच पद्धतीनं आपल्याला आपल्या मनाची क्षमता वाढवायची आहे. म्हणजे जेव्हा आपण नवीन वर्षाचा नवीन संकल्प करू, काहीतरी नवीन अचीव करायचे ध्येय ठेवू, ते ध्येय पूर्ण होण्यासाठी आपल्या मनाची पूर्ण तयारी होते. बऱ्याचदा होतं कसं की आपण संकल्प सुरू करतो, पहिले 2-3 दिवस, पहिले आठवडा, पुढच्या आठवड्यातले 1-2 दिवस, 10 दिवस, लई तर लई 15 जानेवारी, 26 जानेवारी, 1 महिना, त्या पलीकडं 90% संकल्प पूर्ण होत नाही. 10% लोकांचं फार कौतुक आहे, कारण ते शेवटपर्यंत करतात. त्यातले जो 1% करतात. तर हे संकल्प पूर्ण करण्यासाठी आयुष्याला शिस्तीची सवय हवी. कारण आपण सडनली नवीन गोष्ट करत असतो. व्यायाम करायला मोस्टली जो असतो ना संकल्प, तो जिम जॉईन करणं. जिमला जाणार आहे मी. 1 जानेवारीची जी मेंबरशिप असते फुल वर्षाची भरून टाकायची. आणि वर्षाची भरून टाकल्यानंतर ते जिमवाले मस्त, त्यांना माहिती असतं कोण शेवटपर्यंत टिकणार आहे आणि कोण आता 1 महिन्यात गाळणार आहे. पण हे का होतं? कारण आपण इतके सवयच नसते इतक्या दिवसात जिम करायची आणि सडनली आपण जायला लागतो. सुरुवातीला बरं वाटायला लागतं. जिमला जाऊन त्याचे परिणाम दिसायला खूप वेळ लागणार असतो. हा आपल्या लाईफस्टाईलचा भाग नसतो. कारण आपण आपल्या आयुष्यातला 1-1.5 तास 24 तासातला त्या जिमसाठी दिलेला असतो. जाणं येणं, तिथलं वेटिंग, चेंजिंग, शूज घालणं आणि काय वॉर्मअप बिर्मअप सगळं करून त्या मशीनसाठी वेटिंग, परत खाणं पिणं आलं, ते वे प्रोटीनचे जे काळे डबे आले, हे सगळ्याला आपण 1.5-2 तास दिलेले असतात आणि ते 1.5-2 तास आपल्या आत्ताच्या रुटीन मध्ये कुठेच नसतात ना, ते आपण सडनली देतो त्याला. तीच गोष्ट आहे वाचनाची सवय सुरू करायची, डायरी लिहायची. नवीन वर्षाच्या डायऱ्या आता कमी येतात, पण पूर्वी डायरीज खूप मिळायच्या आणि त्या डायरीज मधले पहिलं पान, दुसरं पान, जास्तीत जास्त एक लेट्स से पहिले 8-10 दिवस, मग लक्षात येतं. म्हणजे पहिला महिना गेल्यावर लक्षात येतं, अरे मागच्या महिन्यात आपण नाही लिहिलं, या महिन्यात तर लिहूया. पुन्हा पहिले 2-4 पानं भरलेली असतात. पुन्हा डायऱ्या रिकाम्या. लहान मुलांना आपण खेळायला देऊन टाकायचो. आजही तेच, म्हणजे आम्हाला मिळायच्या मोठ्यांकडनं. याचं कारण असतं की आपल्या मनाची, शरीराची ती भाग नसतो बनलेला की ही शिस्त लावून घ्यायची. तर ही शिस्त लावून घेण्यासाठीच हे 10 नियम आहेत. त्यातला पहिला नियम, ध्येयाबद्दल स्पष्टता हवी. की आपल्याला जी गोष्ट करायची आहे त्याच्याबद्दल पूर्ण स्पष्ट प्रमाणात ते ध्येय आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला जर वेट लॉस करायचं आहे तर वेट लॉस किती प्रमाणात करायचं आहे आपल्याला. आत्ता जो काही असेल, मी समजा आत्ता माझं वजन 80 किलो आहे, तर या 80 किलोमध्ये मला 10 किलो कमी करायचे, किंवा माझं ओव्हरऑल वेस्ट आहे, कंबर आहे, ही समजा माझी आता लेट्स से 34 आहे, तर मला ही कंबर 32ची करायची. जेव्हा आपण जिम मध्ये जातो, जिमच्या ट्रेनरला हे क्लिअर कट सांगणं गरजेचं आहे की मला हे अचीव्ह करायचंय. मग ते सांगतील की तुम्हाला हे अचीव्ह होणार आहे का नाही. ही स्पष्टता आपल्याला येते की हा बाबा हे मला करायचंय. आणि मग हे करायचं असेल तर मग ते लोक सांगतील की तुम्ही कशा पद्धतीने हे करायचंय. तीच गोष्ट आहे, आपल्याला अजून काहीतरी एखादा नवीन बिझनेस सुरू करायचा, या वर्षात बिझनेस सुरू करायचा.
की साईड बाय साईड मी एक काहीतरी चालू करतो. मग साईड बाय साईड चालू करणार असेल तर त्यासाठी एक्झॅक्ट काय करायचंय, कधी वेळ काढायचा आहे, जागा बघितली आहे का बघायची आहे का, जागेची गरज नाही, इंटरनेटच्या माध्यमातून करणार आहे, मग त्यासाठी जे काय लागतं ते आहे का आपल्याकडं, ही स्पष्टता पहिल्या दिवसापासून आपल्याकडे पाहिजे, मगच संकल्प करायचा. पण असं नाहीये की म्हणून संकल्प करायचाच नाही, पण करायचा असेल आणि तो पूर्णत्वास न्यायचा असेल, रादर मी म्हणेन की करायचा आणि तो पूर्णत्वासच न्यायचा आहे, तर मग स्पष्टता पाहिजे पहिल्या दिवसापासून की हे मला अचीव्ह करायचंय. जेव्हा नवीन काहीतरी सुरुवात करत असतो ना, कुठल्या पण गोष्टीची असो, व्यायाम असो, स्विमिंग असो, रीडिंग असो, रायटिंग असो, लेट्स से तुम्ही सडनली हॉर्स रायडिंग करायला जाणार आहे, पहिला प्रश्न येतो, आपल्या मनात येतो, लोक काय म्हणतील, बिझनेस सुरू करायचा आहे, लोक काय म्हणतील. हे लोक काय म्हणतील वर एक व्हिडिओ केला होता मी मागे, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये इथे लिंक देतो. तर लोक काय म्हणतील हा प्रश्न इतका मोठा बागुलबुवा बनतो ह्याचा की आपण जे करणार असतो ना ते करण्याला नाट लागतो. म्हणजे मी अंधश्रद्धा मानत नाही, पण नाट लागतो म्हणजे ती जी लोक काय म्हणतीलचं हे असतं ना ते आपल्यालाच घाबरवून टाकून आपण त्या गोष्टीची सुरुवातच करत नाही. आणि सुरुवात केली नाही तर ऑब्व्हियसली त्याचा शेवट होणार नाहीये, तो प्रवासच सुरू होणार नाही. त्यामुळे लोक काय म्हणतील हे इतकं मोठं आपण करतो, ही लोक काय म्हणतील हा विषय डोक्यातनं पहिली गोष्ट म्हणजे काढून टाकायला पाहिजे. कारण लोक काय म्हणतील हे लोकांनी ठरवायचं, आपण थोडी ठरवायचंय, त्यांना म्हणू द्यायचे म्हणायचं ते. कारण हे लोकांचे जे प्रश्न असतात ना ते आपल्याला पडत असतात, ते प्रश्न लोकांना पडतात का नाही माहित नाही. अरे बापरे हा हे करायला निघालाय, समजा अपयशी झालो तर घरच्यांना काय म्हणतील लोक, मला काय म्हणतील घरचे, अजून शेजारचे काय म्हणतील, वर्गमित्र म्हणतील की अरे क्लासमध्ये तर एवढा हुशार होता, आता काय झालं याचं, कशाला उगाच नाही ते करत बसला यार तू, मित्र पण म्हणतील. आहे ते पैसे सगळे घालून नवीन काहीतरी धंदा बिंदा करायचं डोक्यात घेतलंय, कुठनं खुळ आलंय तुझ्या डोक्यात. होऊ शकतं, म्हणू शकतात लोक, पण ते लोक म्हणतील तेव्हा त्याचं उत्तर देऊ आपण. आज कशाला आपण हे प्रश्न आपल्या डोक्यात आणून घ्यायचे की लोक काय म्हणतील. आणि जरी ते लोक म्हटले उद्या तरी आपल्याला जर ध्येयाची स्पष्टता असेल की आपल्याला काय करायचंय, तर मग हे लोक काय म्हणतील हे आपल्या डोक्यातनं निघून गेलेलं असतं. म्हणू देत, आपण आपल्या भोवती एक असं सुरक्षा चक्र बनवलेलं असतं. आणि मग सुरक्षा चक्र बनवलेलं असलं की लोक काहीही म्हणू देत, काही परिणाम होत नाही. आपण निर्विकार, कोरडे ठाक, कारण आपली नजर असते ती ध्येयावर असते, आपल्याला ते ध्येय मिळवायचं असतं. आणि जेव्हा ध्येय मिळवायचं असतं तेव्हा कोण काय म्हणू दे, काय करू दे, आपल्या कानापर्यंत काही येत नाही. त्यामुळे लोक काय म्हणतील या प्रश्नाला असा चुरगाळून कचऱ्याच्या टोपलीत टाकायचं. नाहीतर जब वी मेट आठवायचा. जब वी मेट मध्ये ती काय म्हणती, करीना कपूर, की तुझ्या एक्स गर्लफ्रेंडचा फोटो बघू दे मला, फोटो घेती, फोटो त्याला जाळायला लावती आणि टॉयलेट मधनं फ्लश करायला लावती. एक्झॅक्टली ते करायचं. लोक काय म्हणतील या प्रश्नाला, खरं तर खूप प्रश्न आहेत असे ज्यांना आपण असं फ्लश करू शकतो. तर लोक काय म्हणतील हा पहिला प्रश्न आहे त्यातला, त्याला फ्लश आउट करायचं. लोक काय म्हणतील हा जसा विचार आहे ना तसा विचार हे आपल्या डोक्यात इतके साठतात, अति 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 विचार. हा व्यवसाय मी करणार आहे, या व्यवसायात प्रॉफिट होईल ना, या व्यवसायात खूप जण आहेत ऑलरेडी, मी काय सुरू करणार आहे, याच्यात नवीन करणार आहे, आणि समजा मला अपयश आलं तर, समजा मला हे जमलं नाही तर, किंवा सडनली खूप कस्टमर्स आले तर मी सांभाळू कसे शकणार आहे, पहिली ऑर्डर आली तर ती पूर्ण कशी करणार आहे, मला ते पण माहित नाही. मला माहिती आहे सगळी थिअरॉटिकली, पण प्रॅक्टिकली काहीच माहित नाही. विचार 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 विचार. किती ऍड टाकायला पाहिजे, ऍड करायला पाहिजे का नको करायला पाहिजे, मला वाटतं ऍड नको करायला. ऍडनी काय उपयोग आहे, आपले स्किल महत्वाचे, नको ऍड करायला पाहिजे. ऍड केली तर लोक आपल्याकडे येतील. पण आली लोक तर त्यांना आपण उत्तर काय देणार आहे, त्यांना काय बोलणार आहे आपण, ते आपल्याला काय प्रश्न विचारतील. विचारांचं इतकं जाळं आपण तयार करून ठेवतो, एका विचारातून दुसऱ्या विचार, दुसऱ्या विचारातून तिसरा विचार. त्यामुळे आपल्याला जे करायचं असतं ते करायला आपल्याला ते सगळ्या विचारांची जाळी आहेत ना तशी जखडून ठेवतात, आपल्याला काय करूच देत नाहीत नवीन. त्याच्यामुळे विचार, अतिविचार, विचार तर ऑफकोर्स करतो आपण, विचार करूनच एखादी गोष्ट सुरू केलेली असते. विचार करतो म्हणून तर आपण जिमला जाणार असतो, म्हणून तर आपण नवीन वर्षात संकल्प करणार असतो, कारण आपल्या डोक्यात तो विचार आलेला असतो. पण तो विचार जो आहे त्या विचाराला एखाद्या ठिणगीप्रमाणे असतो. तो ठिणगीप्रमाणे जो विचार असतो त्याची ज्योत पेटवायची, त्याची मशाल पेटवायची, ज्यातून आपल्याला रस्ता दिसेल आणि आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. अति जर झाली जाळ, अति आग झाली तर काय होतं, आग लागते सगळीकडे आणि सगळंच जळून नष्ट होतं. आपल्याला हे जे आपलं ध्येय ठरवलंय हे जळू द्यायचं नाहीये, याची राख होऊ द्यायची नाही, म्हणून अतिविचार करणं पूर्ण टाळायचं. जेव्हा अतिविचाराचा मगाशी विषय आला तेव्हा अजून एक विषय येतो की स्पर्धेचं युग आहे. स्पर्धेच्या युगात काय होतं, खूप कॉम्पिटिशन असते, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली आपण जे करत असतो तसंच इतर कोणीतरी करत असतं.
मग आपल्याला विनाकारण त्याची एक इन्सिक्युरिटी वाटायला लागते. अरे बापरे, मी करतोय तेच तो करतोय, अजून 10 कंपन्या आहेत, मग कसं व्हायचं? स्पर्धेच्या योगात हे होणार. आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे माहिती आहे ना, 140 कोटी आहे. त्यामुळे त्यातले जेव्हा आपण एखादी गोष्ट सुरू करतो किंवा आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो तेव्हा त्यातले 10 जण तसाच विचार करत असतात. पण त्यांची जर्नी आणि आपली जर्नी कधीच सारखी असू शकत नाही. जरी एका वेळी सुरू केली तरी काही ना काहीतरी फरक असणार. फॉर एक्झाम्पल, आपण आता जिमला जातो म्हटलं, मी तेच उदाहरण सारखं घेतोय कारण नवीन वर्षाचा संकल्प करताना बऱ्याचदा तेच उदाहरण येतं. तर माझ्याबरोबर माझा मित्र जर जात असेल तर त्या मित्राची आणि माझी जर्नी सो वेगळी असू शकते, कारण त्याचं उद्दिष्ट वेगळं असू शकतं, माझं उद्दिष्ट वेगळं असू शकतं. त्याच्यामुळं त्यांच्या प्रवासाबरोबर माझ्या प्रवासाची तुलना करणं आणि मग मी दुःखी होणं हा मूर्खपणा आहे. त्यामुळे ते करणं एकदम टाळायला हवं आपण, कारण त्यानं काहीच साध्य होत नाही. त्याचं तो करणार, माझं मी करणार. बरोबर आहे ना? गंमत एक ह्यात अशी असते की आपण जो विचार करतो ना तुलना करताना आपण कमी असू, कदाचित तो पण हाच विचार करत असेल की आपल्यासमोर तो कमी असेल. त्यामुळे जर तुलना करायची असेल तर त्याच्या नजरेतून आपल्याकडे पाहायचं, कुणाच्याही, आणि मग आपल्याला आपण भारी वाटायला लागतो. कॉन्फिडन्स बुस्टरसाठी चांगलं आहे ते. जास्तीत जास्त आपण रमत असतो तो भूतकाळात रमतो बऱ्याचदा. भूतकाळ नाही तर भविष्यकाळ. भविष्याची स्वप्न बघत असतो, मस्त डे ड्रीमिंग करतो, नाही तर भूतकाळातल्या आठवणीत राहतो. तिथल्या अपयशांनी आपण आपल्याला दोष देत राहतो. सल्क करत असतो आपण, सल्क करतो, इंग्लिशमध्ये सल्क करतो, झुरत राहतो. पहिली गोष्ट ही बंद करायला पाहिजे. भूतकाळ आहे तिथं चांगला आहे, तो आपलाच आहे. आपणच जी काय माती खाल्ली आहे ती खाल्ली आहे, पण दॅट्स ओके. त्याची कारणं असतील ते असतील, तेव्हा झालं, ते होऊन गेलं. पण म्हणून जर त्याचा आत्ता आपण विचार करत राहिलो भूतकाळाचा, अरे असं घडलं यार, असं मी चुकलो, दॅट्स ओके. प्रत्येक जण चुकतो आणि प्रत्येक जण नाही चुकला तरी आपण चुकलोय आहे, तिथंच आहे ते भूतकाळ, कुठेही जात नाही. त्या अपयशातनं, त्या चुकांपासून शिकायचं, त्या चुका आत्ता करायच्या नाही, दॅट्स इट. तेच जर उगाळत बसलो तर ते आपण तिथंच फिरत राहू कोलूच्या बैलासारखं. तो बैल कसा बांधलेला असतो, जसं आपण जर भूतकाळाशी बांधलेलो असतो तर आपण त्याच चक्करमध्ये असं फिरत राहू, कुठेही पोहोचणार नाही. एका जागेवर स्थिर उभं राहून गोल गोल फिरत राहिलं तर फक्त एकच गोष्ट पुढे जाती आणि ती म्हणजे वेळ. जर आपण भूतकाळात अडकून पडलो तर ती वेळ आपण वाया घालवतोय, आजची वेळ वाया घालवली. त्यामुळे भूतकाळ भूतकाळाच्या जागी राहू द्यायचा, काही टेन्शन घ्यायचं नाही, ते राहू दे तिथे. आपण पुढे जायचंय, आपल्याला वर्तमानात जगायचंय. भविष्याकडे जास्त विचार करत बसायचा नाही, वर्तमानात जगायचंय, ते बघायचं आपण. वर्तमानात जगायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला चांगल्या सवयी हव्यात. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट नवीन करणार असतो तेव्हा ती सवय जेव्हा आपल्याला चांगली असते, चांगल्या सवयी, सकाळीचं लवकर उठायचं, रात्री लवकर झोपायचं, एक स्पेसिफिक वेळा ठरवल्या, लवकर उठा उशिरा उठा काही कर, झोपायची आणि उठायची एक व्यवस्थित वेळ असेल, स्पेसिफिक वेळ असेल, तर ऑटोमॅटिकली दिवसाचा आपला जो वेळ असतो तो वेळ ठरलेला असतो. आपल्याला दिवसभरात किती तास मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल, मी 10 वाजता झोपून 4 वाजता 5 वाजता उठत असेल तर 7 तास मला झोप मिळते. सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंतचा वेळ माझ्याकडे आहे. हा किती तासांचा आहे? 24 वजा 7, 17 तासांचा वेळ आहे माझ्याकडे. आता 17 तासांच्या वेळामध्ये मी माझा दिवस कसा आखणार आहे? मग त्या विषयाला तेवढा वेळ देऊन, तेवढी कृतीला वेळ देऊन आपल्याला तो दिवस पुढे न्यायचा आहे. त्यामुळे चांगल्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत. आहाराची सवय, आपण काय खातो, किती खातो याच्यावर आपला कंट्रोल पाहिजे. व्यवस्थित आहार घेणं गरजेचं आहे, तो चांगला आहार घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पाणी पिण्याची सवय जी गरजेची आहे. बरं, ते पाणी कधी प्यायचं, काय नाही, याच्यावर पण युट्यूब आणि गुगलवर खूप चांगले व्हिडिओज आहेत, ते पण व्हिडिओज बघून घ्यायला पाहिजेत. कारण शास्त्रोक्त पद्धतीनं गोष्टी केल्या तर चांगला आहे. त्यामुळं आहार, व्यायाम महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. आणि जेवढं आपण चांगले विचार करू तेवढं आपल्या बाबतीत चांगलं होणार आहे. त्यामुळे ती एक सवय. अशा खूप चांगल्या सवयी आहेत, सवयींवर आपले व्हिडिओज आहेत खूप सारे, ते पण बघून घ्या. त्यामुळे चांगल्या सवयी अंगीकारल्या पाहिजे. आता नव्यानं रस्ता सुरू करतोय आपण चालायला, त्याच्यामुळे तो खडतर असूही शकतो, नसूही शकतो. तर असेल तर विचार करायला पाहिजे ना की खडतर आहे, असू शकतात संकट. फॉर एक्झाम्पल, आपण शाळेत परीक्षेचा अभ्यास खूप करायचो, नवनीतची गाईड आणायचो, त्या गाईडमध्ये प्रश्नोत्तरं दिलेलीच असायची, शिवाय एक्स्ट्राचे काही प्रश्न असायचे, गणितातली गणितं असायची एक्स्ट्राची. आता हीच सगळी यायची का आपल्या परीक्षेत? मला नाही वाटत तीच येत असतील. 60% ते यायचं, 40% असं काहीतरी असायचं की ते पूर्ण वेगळं आहे. भले थिअरी तीच आहे पण एक्झाम्पल्स पूर्ण वेगळी आहेत. आपण लिहायचो ना ते, आणि आपल्याला माहिती असायचं की येऊ शकतं.
असंच आहे, जेव्हा नवीन गोष्ट सुरू करतो तेव्हा त्यात अडचणी येणार आहेत. जे काही आपण ठरवलं असेल त्यानुसार सगळं होईल असं नाही. त्या अडचणींना मानसिक तयारी ठेवायची की ह्यांना तोंड द्यायचंय आपल्याला आणि पुढे जायचंय. तेवढं मानसिक तयारी असली तरी पुरती, कारण आपल्याला बाकीची तयारी आपली झालेली असते. त्यामुळे अडचणींना तोंड द्यायची तयारी ठेवायला पाहिजे. काळ खडतर आहे, आजूबाजूला आपण पाहतोय कधीही काहीही होऊ शकतं. अचानक कुठली तरी गोष्ट सडनली अप होते. टोमॅटोच कधीतरी 120 रुपये किलोवर जातो. छोटी गोष्ट वाटते, रोजच्या वापरात आल्यावर आपल्याला लक्षात येतं. कांद्याचे दर अचानक वाढलेले असतात, पेट्रोल तर रोज वाढतं. महत्वाचा मंगल प्रसंग आहे घरामध्ये, जो 3 महिन्यांनी असणार आहे. सोन्याचा दर आज कमी असेल आणि अचानक तेव्हा वाढला. गोष्टी खूप होतात, किंवा आज आपण घेऊन ठेवावं आणि तेव्हा कमी झालं तर. खूप गोष्टी, अचानक येणारे खर्च, हे सगळे होत असतात. आणि या प्रवास जो आपण सुरू करणार आहे, या प्रवासात अचानक येणारे खर्च, ह्यानं एक आपण कदाचित प्रवास आपला थांबवू शकतो. त्याच्यामुळे ते मनी मॅनेजमेंट ही गोष्ट एक ह्याच्यातली लक्षात ठेवायला पाहिजे. पैशाचे स्रोत वाढवणे, पैशानं पैसा वाढवणे, या गोष्टींची सवय करून घेतली, हा एक नियम पाळला तर कधीही पैशाची कमी पडणार नाही. म्हणजे 31 तारखेला मंथ अखेरला, आजच मी वाचलं कुठेतरी की कितीही शेअर असो माणूस, मंथ एंडला तो बकरी होतो किंवा काय मांजर होतो. नाही व्हायला पाहिजे आपण, कारण आपण ती व्यवस्था केली तर आपण ते प्रवास व्यवस्थित करू शकतो. भले स्रोत आत्ता एकच आहे, ते स्रोत वाढवते पाहिजेत. पैशानं पैसे वाढवले पाहिजे सेव्हिंग करताना, आणि याच्यासाठी सल्ले घेता येतात प्रोफेशनल, त्या दृष्टीने आपण करू शकतो. कारण आपल्याला पुढे जायचे, थांबून नाही राहायचे, कारण देत नाही बसायचे, आणि कुठल्याही छोट्या गोष्टीमुळे आपला प्रवास थांबायला नको. हा प्रवास आपण सुरू करणार आहे तेव्हा आपल्याला खूप माणसं भेटणार आहेत, खूप वेगवेगळ्या टाईपची माणसं भेटणार आहेत, आणि यातली 80% माणसं ही निगेटिव्ह असू शकतात. वेगवेगळ्या प्रकारची निगेटिव्ह माणसं असतात, त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ आपण करूच. तर ही जी निगेटिव्ह माणसं असतात, यांचा उपयोग आपण आपल्या प्रगतीसाठी करून घ्यायचा आहे. एक्झॅक्टली, यांचा उपयोग आपण आपल्या प्रगतीसाठी करून घ्यायचा आहे. कारण ही निगेटिव्ह माणसं असणार आहेत, ही गोष्ट आपण पक्की माहिती म्हणजे पक्की डोक्यात भिनवून घ्यायची की निगेटिव्ह माणसं भेटणार आहेत, ती आपलं मानसिक खच्चीकरण करणार आहेत, ती आपल्याला आपल्या प्रवासात अडथळा बनू शकतात. तर ह्यांना बनू द्यायचं नाही. ह्यांचा उपयोग आपण अशा पद्धतीने करायचा की आपली टार्गेट प्रॅक्टिस करायची. तू म्हणतोयस ना ह्याच्यात अडचणी येतील, तुला तर जमणारच नाही, ओके मग मी करूनच दाखवतो. किंवा तू म्हणतोयस ना तुझ्या या प्रोजेक्टमध्ये या अडचणी आहेत, आपण टेस्ट करून बघू शकतो. हा, या अडचणी आहेत, मग मी हा प्रोजेक्ट व्यवस्थित करतो. आपण त्यांचा उपयोग करायचा आणि पुढे जायचं. पुढे आपल्याला जायचंय, त्यांना नाही जायचंय, त्यांना तिथंच थांबायचं. त्यांना फक्त निगेटिव्ह आहेत ते दोष काढत बसायचे. टॉम क्रूज माहिती आहे ना? बरं, हा 10वा नियम आहे. आता आपण 9 आलो इथपर्यंत, तर हा 10वा नियम आहे. टॉम क्रूज असं सांगतो, टॉम क्रूज हा हॉलिवूडचा सुपरस्टार आहे मागची 40 वर्ष. तो म्हणतो मी काय ग्रेट ऍक्टर नाही भाऊ. त्याला क्लिअर एकदम, मी ग्रेट ऍक्टर नाहीये. हा, पण मी माझ्या आजूबाजूला अशी माणसं ठेवली आहेत, म्हणजे माझे डायरेक्टर्स असतील प्रोजेक्टवरचे, रायटर्स आहेत, आणि कोण स्टंट कोऑर्डिनेटर्स आहेत, ही सगळी माणसं फार हुशार आहेत, माझे मॅनेजर्स. त्यामुळे हे लोक दे मेक शुअर दॅट जरी मी लिमिटेड ऍक्टर असलो तरी माझ्या टॅलेंटचा जास्तीत जास्त उपयोग करून मला स्टार बनवतील. माणसं खूप महत्वाची आहेत. ही नकारात्मक माणसं सोडून देऊ, किंवा रादर त्यांनाही घेऊ आपण, पण माणसांचं नेटवर्क, चांगल्या माणसांचं नेटवर्क असणं फार गरजेचं आहे. आपल्या घरातले, आजूबाजूचे मित्रमंडळी, शाळेतले सहकारी, शाळेतले मित्र, कॉलेजमधले मित्र, आपल्या कामाच्या ठिकाणचे सहकारी, व्यवसायातले आपले सप्लायर्स, कस्टमर्स, खूप लोक आहेत ज्यांचे खूप चांगलं नेटवर्क बनू शकतं, जे उद्या जाऊन आपल्याला खूप मदत करतील. आपणही ऑफकोर्स त्यांना मदत करत राहायचं, तेही आपल्याला मदत करतील. गिव्ह अँड टेक असते, पण त्यामुळे माणसांचं चांगलं नेटवर्क आपलं असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे माणसांचं नेटवर्क बनवणं हा एक महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा. बरं, आता हे सगळं झालं, असं होतं की आता ही सुरुवात कधी करायची? आपण 1 जानेवारी म्हणतोय, कशाला 1 जानेवारी? चला आत्तापासून सुरुवात करूया. आत्ताची वेळ ही सर्वोत्तम असते. उगाच नंतरच्या वेळेचा विचार करत बसला तर काही होत नाही. त्यामुळे आत्ता या क्षणापासून मला सुरुवात करायचंय, हे जर आपण म्हटलं तर या क्षणापासून सुरुवात होते त्याची. मानसिक कुठंतरी मनात, अनकॉन्शियस माइंडमध्ये त्याची नोंद होते की या माणसानं या गोष्टीची आत्ता सुरुवात केली आहे बाबा. एकदा सुरुवात झाली की पुढचा प्रवास अवघड नाहीये, पण त्याच्यासाठी या गोष्टी सगळ्या व्यवस्थित करून घ्यायच्या. त्यामुळे 1 जानेवारीपासून जरी संकल्प करायचा असेल तुम्हाला नवीन वर्षाचा, किंवा नवीन वर्षात काहीतरी चांगलं करायचं असेल, वेगळं करायचं असेल, त्यासाठी हे 10 नियम पुढच्या या डिसेंबर महिन्यात फुल त्याची तयारी करून आपलं मन, शरीर त्या दृष्टीनं सक्षम बनवायची, मशागत करायची, आणि मग नवीन वर्षाला भिडायला सज्ज व्हायचं. कसं वाटतंय? बरोबर वाटतंय? बरोबर वाटत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा मला बरोबर वाटतंय.
तुमच्यासारख्या मित्रांना तुम्हाला वाटतंय की हा व्हिडिओ पाठवावा, शेअर करावा, प्लीज त्यांच्याबरोबर शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आय विश यू ऑल द बेस्ट. मला गॅरंटी आहे तुम्ही नवीन वर्षात तुमचा संकल्प यावर्षी 2024 मध्ये पूर्ण करणार म्हणजे करणार.